तर बघा काय काय मुलं खूप अभ्यास करतात, खूप म्हणजे खूप अभ्यास करतात. 12-12 तास बसून अभ्यास करतात. खूप साऱ्या पुस्तकांचा अभ्यास करतात. तरी सुद्धा त्यांना यश संपादन होत नाही. तरी पण त्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नाही. तर असे का होते? तर अभ्यासामध्ये टॉपर होण्यासाठी झिरो पासून हिरो कसं बनलं पाहिजे? तर तुम्हाला फक्त 4 टिप्स मी सांगणार आहे आणि त्या 4 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच तुम्ही सुद्धा झिरो पासून हिरो नक्की होणार आहात. तर त्या 4 टिप्स कोणत्या आहेत? तर ते सर्व आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. चला तर मग मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला अभ्यासामध्ये टॉपर व्हायचं असेल, जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल, तर तुम्हाला झिरो पासून हिरो तुम्ही कसं बनलं पाहिजे, हे तुम्हाला 4 टिप्स मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर मग चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा. तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील. आणि हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ज्या 4 टिप्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत आणि या 4ही पण टिप्स तुम्ही ऐकल्या पाहिजेत. खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. जी मुले खूप सारे प्रयत्न करतात तरीही त्यांना यश का मिळत नाही, मग त्यांना परीक्षेमध्ये यश मिळावं, त्यांना अभ्यासामध्ये टॉपर ती मुलं व्हावीत, म्हणून नेमकं काय केलं पाहिजे, तर ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो, खूप सारी मुलं किंवा मुली अशा असतात की त्या सुरुवातीपासूनच की त्यांची मेमरी इतकी शार्प असते की जरा जरी आपण काही त्यांना सांगितलं किंवा त्यांनी जरा जरी काही वाचलं, तर त्या मुलांच्या डोक्यात पटकन बसतं. पण काही मुलं अशी असतात, मग ती जन्मतःच तशी असतात का मंदबुद्धीची? तर अजिबात नाही. तर बघा, जर आपण प्रयत्न केले तर आपण कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होतो. बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण एकदम लहान असतो. आठवण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण एकदम लहान होतो. ते काय कोणाला आठवणार नाही, पण जी लहान मुलं बघून तर आपल्याला समजतं की जी 1 वर्षाच्या आतली मुलं असतात, त्या मुलांना चालता तरी येतं का? मग ती मुले चालण्यासाठी किती प्रयत्न करतात बरं? त्या मुलांना वाटतं तर का कधी की आपण चालू शकेल का? जेव्हा ते मूल रांगत असतं तेव्हा त्याला वाटतं की आपण आता उठून उभं राहावं, आणि जेव्हा ते मूल चालायला लागतं तेव्हा ते कितीतरी वेळा पडतं, पण ते प्रयत्न सोडतं का बघा? ते कितीतरी वेळा पडतं तरी पण ते धरून 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 चालतं आणि शेवटी ते चालायला शिकतं. त्याला चालणं म्हणजे जगातील एक अवघड कौशल्य आहे, त्याला असं वाटतं. पण जेव्हा ते चालायला शिकतं तेव्हा त्याला असं वाटतं की जगातली अवघड गोष्ट आपण शिकलो. या जगात जी अवघड गोष्ट आहे ती गोष्ट आपण शिकलो, ते म्हणजे आपण चालायला शिकलो. तर बघा, जेव्हा ते मूल चालायला शिकतं तेव्हाच ते शांत बसतं. तोपर्यंत ते प्रयत्न करतच राहतं. मग असंच हे सगळे प्रयत्न आपण करून आलेलोच आहे. शेवटी आपण चालायला शिकलोच. मग बघा, जेव्हा आपण सायकल शिकत असतो, बरोबर, जेव्हा आपण सायकल शिकत असतो तेव्हा सायकल शिकत असताना आपण कितीतरी वेळा पडलो. मग आपण सायकल शिकण्यास सोडून दिली का? अजिबात नाही. आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केले. आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी आपण सायकल शिकलोच. ते सुद्धा आपल्याला असं वाटायचं की जगातली खूप अवघड गोष्ट आहे सायकल शिकणं म्हणजे. म्हणजे बाकीच्या मुलांचं किंवा जी काही जेंट्स लोक असतात त्यांचं बघून आपल्याला असं वाटायचं की आपल्याला अशी सायकल कधी येईल. किंवा जेव्हा आपण गाडी शिकत असतो तेव्हा असं वाटतं की आपल्याला ही गाडी कधी शिकता येईल. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्याला हे काहीच वाटत नाही, एकदम क्षुल्लक वाटतं, एकदम सोपं आहे असं वाटतं. तसंच मित्रांनो, अभ्यासातील देखील आहे. जर तुम्हाला एखादा पॉइंट, एखादी कन्सेप्ट अवघड वाटत असेल, तर तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार वारंवार सराव केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार सराव कराल तेव्हा तुम्ही ती गोष्ट नक्की आत्मसात कराल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसला असाल, तुम्ही 9वी मध्ये असाल, 10वी मध्ये असाल, तर तुम्ही थोडेसे कमी बुद्धीचे असाल. समजा तुम्हाला कमी मार्क पडत असतील, तुम्ही 10वी पर्यंत तुम्हाला कमी मार्क्स पडत असतील पेपरला, पण तिथून पुढे तुम्ही असं काही करू शकता की मी काहीच कमी नाहीये, हे तुम्ही दाखवून देऊ शकता. बघा, आता पहिली स्टेप आहे, तुम्हाला अभ्यासामध्ये टॉपर बनायचंय ना, मग त्यामधली पहिली स्टेप आहे मित्रांनो, ती म्हणजे मनाची तयारी. पहिली स्टेप आहे आपली, ती म्हणजे मनाची तयारी. आपण आपल्या मनाची तयारी अशी केली पाहिजे, की आपण एक जिद्दच ठेवली पाहिजे की मी या एक्झामला बसलोय ना, मी या एक्झामला बसलीये ना, मग मी ही परीक्षा पास होणारच. ही जर तुम्ही तयारी ठेवली मनाची,
तर तुम्ही का नाही पास होऊ शकत? तुम्ही सक्सेस होऊ शकता. जर तुम्ही तसे प्रयत्न केले तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. म्हणून तुम्हाला त्यासाठी दररोज अभ्यास करावा लागेल मित्रांनो. तुम्हाला त्यासाठी दररोज तुम्हाला 3 तास, 4 तास, 5 तास बसून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मग कुठे तुम्हाला जी गोष्ट तुम्ही ठरवली, जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता. तुम्ही त्या स्वप्नापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता. मग तुम्ही तुमच्या मनाची तयारी कितपत केली आहे, हे तुम्ही आधी आपल्या मनाला विचारायचं. तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे खचून नाही जायचं, की बाबा मला हे येत नाही. हे तुम्ही सोडून द्यायचं. मी ही गोष्ट करू शकत नाही, मी ढ आहे, मला काही जमत नाही. हे सगळं विचार तुम्ही सोडून द्या मनातून. मी ही गोष्ट का नाही करू शकत? हा प्रश्न तुम्ही आपल्या मनाला विचारा, की मी ही गोष्ट का नाही करू शकत? मी पण त्या टॉपर मुलांसारखा, त्या टॉपर मुलींसारखी नक्कीच होऊ शकते. असं नसतं मित्रांनो, की खूप अभ्यास केला म्हणजेच यश मिळतं. असं काही नसतं. 12-12 तास बसून अभ्यास केला म्हणजे खूप यश मिळतं असं काही नाही. जर तुम्ही 1 तास, 2 तास मनापासून अभ्यास केला, दररोज 2 तास जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, तर तुम्हाला यश हमखास मिळतं. जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही त्याच्या नोट्स काढा आणि तुम्ही त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्कीच मिळणार आहे. तर ही झाली आपली पहिली स्टेप. जेव्हा तुम्हाला 0 पासून हिरो बनायचंय ना, जी गोष्ट तुम्हाला येत नाही, त्या गोष्टीची तुम्ही तयारी करायला लागा. एका नाही तर तुम्ही त्या सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे आणि मग कुठे तुम्हाला पुढे जाऊन यश मिळणार आहे. तर ही आहे आपली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय आहे आपली? तर दुसरी स्टेप आपली असणार आहे, तर बघा दुसरी स्टेप तुमची असणार आहे पॅटर्न अनालिसिस. बघा, जर तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि तुम्ही ढीगभर पुस्तके वाचली, तुम्हाला नेमकं कोणतं पुस्तक वाचावं हेच कळत नाही, मग तुम्ही कोणतीही पुस्तक वाचता. गणितचं कोणतं पुस्तक वाचावं हे तुम्हाला कळत नाही, सायन्सचं कोणतं वाचावं हे तुम्हाला कळत नाही. मग तुम्ही कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास करता, पण असं न करता जी हुशार मुलं आहेत ती काय करतात मित्रांनो, ती पॅटर्न अनालिसिस करतात. म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तर ते बघतात. म्हणजे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामध्ये कोणते प्रश्न जास्त आले होते, कोणत्या घटकावर किती प्रश्न जास्त आले होते, ते याचा पहिल्यांदा अभ्यास करतात आणि मग त्याप्रमाणे ती मुलं अभ्यास करतात आणि म्हणून ती मुलं टॉपर येतात. मग तुम्ही पण असंच केलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसला असाल तर तुम्ही पण असंच केलं पाहिजे, की त्या एक्झामला नेमके कोणते प्रश्न आले होते. तुम्ही पण हेच केलं पाहिजे, की त्या एक्झामला नेमके कोणते प्रश्न आले होते हे तुम्ही पेपर अनालिसिस केले पाहिजेत आणि मग तुम्हाला समजू शकतं, की बाबा कोणत्या घटकाला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे, कोणता टॉपिक आपण अभ्यासला पाहिजे. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास केलात तर नक्कीच तुम्ही सक्सेस होऊ शकाल. म्हणून कोणतंही काहीही वाचण्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेच तुम्ही वाचलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, आपण पॅटर्न अनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तर ते अगोदर आपण चेक केले पाहिजेत. म्हणजे अगोदर आधीच्या परीक्षेला कोणते प्रश्न आले होते हे अगोदर आपण चेक केलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या परीक्षेला बसला असाल आणि जर तुम्ही त्याचे पेपर आधीचे चेक केले तर तुम्हाला समजून जाईल, की बाबा म्हणजे कोणत्या घटकावर किती प्रश्न जास्त आले होते. म्हणजे जी टॉपर मुलं असतात तर ती हेच काम करतात, ती अगोदर चेक करतात, की आधीच्या एक्झामला कोणत्या घटकावर किती प्रश्न आले होते आणि त्याप्रमाणे मग ते अभ्यास करतात. तुम्हालाही असंच करायचं आहे. जे काही पेपर अनालिसिस आहे तर ते तुम्ही करायचं आहे. त्यामध्ये तुम्हालाही कळून जाईल, की कोणत्या घटकावर किती प्रश्न आले होते आणि मग तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. उगाच कोणताही फापट पसारा वाचण्यापेक्षा जे काही योग्य आहे, जे मुद्दे आहेत, जे घटक आहेत, जे विषय आहेत ते तुम्ही योग्य प्रकारे वाचले, त्याचे वाचन केलं पाहिजे, त्याचं पाठांतर केलं पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळू शकतं. आता बघा, तुम्हाला तिसरी एक स्टेप सांगणार आहे मी, पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला त्या गोष्टीमधूनच मी सांगणार आहे, की तिसरी स्टेप आपली नेमकी कोणती आहे. तर बघा, एक मुलगा आहे समजा, एक मुलगा आहे आणि त्या मुलाला एका माणसाने सांगितलं, की तू या जमिनीमध्ये एक खड्डा खोद आणि जोपर्यंत तुला पाणी लागत नाही तोपर्यंत तू खोद. मग तो काय करतो बघा, तो इथे खड्डा खणतो एवढासा, बरोबर. परत पुढे जाऊन तो इथे खड्डा खणतो, इथे खड्डा खणतो, इथे पण खणतो, इथे पण खणतो. असा तो 5-6 ठिकाणी खड्डा खणतो, पण तरी पण त्याला पाणी लागत नाही. तरी पण त्याला पाणी लागत नाही. तो दमून जातो, की बाबा आता इथे कुठेच पाणी लागत नाहीये, आता मी काय करू. पण जर त्याने हा विचार केला, की बाबा हाच खड्डा जर मी आणखी खोलवर खोदला,
हाच खड्डा जर मी आणखी खोलवर खोदला तर पुढे जाऊन मला कदाचित इथे पाणी लागू शकेल. त्याने जर हा विचार केला की आणखी जर खड्डा मी खोल खणला तर इथे पाणी लागू शकेल. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, जर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर तो अभ्यास तुम्ही डीपली केला पाहिजे. तुम्ही एकाच पुस्तकाचा केला पाहिजे. तुम्ही एखाद्या सरांचा व्हिडिओ बघितला, जर तुम्ही एखाद्या टीचरांचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही अशा भरपूर जणांचे व्हिडिओ बघून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचा अभ्यास अजिबात होणार नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, जर तुम्ही युट्यूबवर असाल बघत असाल तर तुम्ही एकाच कुणाचा तरी व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट पटकन समजणार आहे. जर तुम्ही वेगवेगळी पुस्तके वाचलीत किंवा जर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांचा अभ्यास केला, जर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास केला तर तुमचा अभ्यास होणार नाही. म्हणजेच आपली तिसरी स्टेप काय आहे, तर आपली तिसरी स्टेप आहे की एकाच दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. एकाच दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. म्हणजेच द्विधा मनस्थिती ठेवायची नाही. मी हे करू का ते करू, मी हे करू का ते करू, असं द्विधा मनस्थिती कधीच ठेवायची नाही. तुम्ही एकाच दृष्टिकोनातून जर अभ्यास केलात तर तुमचा अभ्यास परिपूर्ण होणार आहे. तुम्ही अजिबात असं नाही म्हणायचं की बाबा यांचं मला छान वाटतं, यांचा मला व्हिडिओ छान वाटतो, मला त्यांचा व्हिडिओ छान वाटतो, मला यांचं टीचिंग आवडतं, मला त्यांचं टीचिंग आवडतं. तुम्हाला ज्यांचं कोणाचं टीचिंग आवडतं तुम्ही त्या एकाचा जर अभ्यास केला, प्रत्येक कन्सेप्टचा, प्रत्येक टॉपिकचा, तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. कारण प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचं टीचिंग वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की एकाच दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही पुढे जाऊन नक्की सक्सेस होणार आहात. आणि आता बघा, आता आपला शेवटचा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे तुम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे. स्वतःला चेक केलं पाहिजे. स्वतःला चेक करणे. आता स्वतःला चेक करणे म्हणजे नेमकं काय, तुम्हाला मी 4 स्टेप्स सांगणार होते. ह्याच त्या 4 स्टेप्स आहेत. शेवटची आहे स्वतःला चेक करणे. आता स्वतःला चेक करणे म्हणजे नेमकं काय करणे, तुम्हाला इथं पण एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी. बघा, आता जर तुम्ही दररोज एक भाकरी खात असाल, बरोबर, दररोज जर तुम्ही एक भाकरी खात असाल आणि जर एखाद्या दिवशी तुम्ही एकदम 10 भाकरी खाल्ल्या तर आपले शरीर त्या भाकरी पचवून घेईल का? अजिबात नाही. उलटी होऊ शकते, काहीतरी होऊ शकतं, ते पचन होणार नाही. होय की नाही, पचन होणार नाही. तसंच आपल्या मेंदूचं काम असतं. जर तुम्ही दररोज एक भाकरी खाल्ली, याचा अर्थ जर तुम्ही दररोज 2 तास, 3 तास, 4 तास जर अभ्यास केला तर काय होणार आहे, ते तुमच्या मेमरीमध्ये फिट बसणार आहे. जी आपली ब्रेन पॉवर आहे ती काय आहे, तर ती एकदम व्यवस्थित राहणार आहे. आपली ग्रास्पिंग पॉवर जी आहे तर ती व्यवस्थित राहणार आहे. पण जर एखाद्या दिवशी जर परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्ही वर्षभर काहीच अभ्यास केला नाही आणि परीक्षा आल्यानंतर जर तुम्ही एकदम 10-10 तास बसून अभ्यास केला तर काय होईल सांगा. एकदम जर 10-10 तास तुम्ही जर अभ्यास केला तर आपला मेंदू काम देईल का? आपल्या मेंदूमध्ये इतकं सगळं बसेल का? इतक्या सगळ्या विषयांचा अभ्यास एकाच दिवसामध्ये आपल्या मेंदूमध्ये फिट बसेल का? तर काहीच बसणार नाही. म्हणून दररोज एक एक भाकरी आपण जी खातो ती तशीच खाल्ली पाहिजे. एखाद्या दिवशी जास्त खाऊन चालणार नाही. म्हणजेच दररोज डेली 2 तास, किमान 2 तास, 2.5 तास तरी अभ्यास केला पाहिजे. कारण त्यामुळे काय होणार आहे की त्यामुळे आपण जेव्हा एक्झाम देणार आहोत तेव्हा आपल्याला काहीच अवघड जाणार नाही. तर ही आपली शेवटची स्टेप आहे की स्वतःला आपण चेक केलं पाहिजे. रात्री झोपताना आपण स्वतःला चेक केलं पाहिजे की बाबा मी आज किती अभ्यास केला. हे दररोज रात्री आपण चेक केलं पाहिजे की मी आज नेमकं काय वाचलं, मी किती तास अभ्यास केला, मी नेमका काय अभ्यास केला, माझ्या लक्षात काय राहिलं. हे आपण एकदा आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं की मग काहीच नाही होणार, एकदम सगळं व्यवस्थित होणार आहे. तर बघा, हा व्हिडिओ खूप सारे लोक बघत असतील, कदाचित लहान असतील, कदाचित मोठे असतील, किंवा काही जणांना नोकरी असेल, किंवा काही जण खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामची तयारी करत असाल तर खूप सारे लोक हे व्हिडिओ बघत असतील. तर बघा, त्यांना एक गोष्ट मला सांगायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे, लक्षपूर्वक ऐका, ती गोष्ट म्हणजे जर समजा एखाद्या ठिकाणी युद्ध चालू आहे, बरोबर, एखाद्या ठिकाणी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये काही लोक असे असतात, म्हणजे ती युद्ध खेळणारी जे सैनिक आहेत तर त्यापैकी काही सैनिक असे असतात की ते काय म्हणतात की आता मी यामध्ये जिंकणारच, की या युद्धामध्ये मी जिंकणारच.
अशी तयारी करून ते गेलेले असतात. मग जे सैनिक अजिबात न घाबरता येणाऱ्या संकटांना सामोरे जातात तेच त्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि जे आधीपासूनच घाबरत असतात त्यांना यश मिळत नाही. त्यामुळे ते सामोरे जातच नाहीत. यातून आपण हे शिकलं पाहिजे की जे सैनिक अजिबात घाबरत नाही, जे सैनिक त्या संकटात सामोरे गेलेले आहेत त्याप्रमाणे आपण बनलं पाहिजे. आपली मेमरी कशीही असो, आपण त्या सैनिकांप्रमाणे बनलं पाहिजे. आपण मनाशी निश्चयच केला पाहिजे की मी या परीक्षेमध्ये पास होणारच. हा जर निश्चय आपण मनाशी ठाम धरला तर का नाही आपल्याला यश मिळणार. 100% आपल्याला यश मिळणार. त्या घाबरट सैनिकांसारखं आपल्याला नाही व्हायचं. कारण जर तसं आपण बनलो तर आपण कदाचित कधीच यश संपादन नाही करणार. पण जर आपण त्या चांगल्या सैनिकांमध्ये जर आपण गेलो तर आपण एक दिवस नक्कीच यश संपादन करणार आहोत. चला तर मग आता याप्रमाणे आपल्याला यश मिळवायचं आहे. तुम्ही जर कोणत्याही एक्झाम देत असाल तर तुम्हाला त्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करत राहा, हसत राहा, मजेत राहा, तंदुरुस्त राहा आणि अभ्यास करत राहा. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपले असेच व्हिडिओ आणखीन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.